सांगली बस स्थानक हा चोरट्यांचा अड्डा बनला असून 27 डिसेंबर रोजी दुपारी धनश्री प्रमोद राजमाणे वय 29 या बसमध्ये चढताना त्यांची 1,46,000 रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने आणि मोबाईल असणारी लहान पर्स चोरीस गेले। त्यांनी या प्रकरणी सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल केली। फिर्यादी हा तासगाव तालुक्यातील मणे राजुरी गावी राहत असून 27 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते 4:30 वाजण्याच्या दरम्यान त्या सांगली बस स्थानकातून बसमध्ये चढत असताना गर्दीतून बसमध्ये चढण्या अगोदर कोणीतरी फिर्यादी यांची पर्स आणि पदर ओढल्यासारखं झालं, परंतु गर्दी असल्याने फिर्यादी या बसमध्ये चढल्या तेव्हा फिर्यादींच्या मोठ्या पर्सची चेन उघडलेली दिसली। ते पाहून त्यांनी कंडक्टरला बस थांबवायला सांगितली। फिर्यादी बसमधून उतरल्या आणि पर्स चेक केली तेव्हा मोठ्या पर्समधील छोटी पर्स नव्हती, त्यामध्ये 1,44,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 2,000 रुपये किमतीचा मोबाईल होता। तो कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेलाय, म्हणून या प्रकरणी फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केलाय।